सुप्रभात मित्रांनो, मी कोकणी परेश माझ्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. जर तुम्ही बघत आहात की आपण जो मालवणला आलेलो आहे, मालवण रत्नागिरी असे जो आपण पिकनिक काढलेली आहे, तर त्या पिकनिकचा आज 5वा हा ब्लॉग आहे. तर आता तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं की रत्नागिरीमधील बोंडे गावातील कुणबीवाडीमध्ये आपण थांबलो होतो संजय कोले यांच्या घरी. तर आज सकाळी आता आम्ही निघालो आहे सगळेजण. आता सकाळी आम्ही जाणार आहोत पहिला रत्नागिरी जो आपला गणपतीपुळे त्या गणपतीचं दर्शन घ्यायला जाणार आहोत. आणि योगायोगाने आज मंगळवारसुद्धा आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे रत्नागिरीमधला गणपतीपुळेचा गणपती. तर नाही दाखवू शकत कारण तिकडे आतमध्ये कॅमेरा अलाव नाही आहे. आणि आज आपण निरोप देणार आहोत. आपले जे 4 मित्र आहेत ते आज मुंबईला निघत आहेत आणि आपण उद्या निघणार आहोत. तर चला मग आता या ब्लॉगला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदिरी मामा की जय. तर मित्रांनो, आताच आमचं गणपती दर्शन झालेलं आहे. जेव्हा आम्ही आलो तेव्हा एंट्री केली मंदिराच्या दुसऱ्या दिशेने, तेव्हा तिथे थोडंसं आम्हाला ट्रॅफिक मिळालं कारण एकाची गाडी स्टार्ट होत नव्हती, ते पण चढण्यावरती. आणि त्याच्यानंतर पुढे आल्यावरती शाळेची बस जी आमच्या पुढे होती त्या बसची मुलं नाशिकवरून आले होते. 3 बस होत्या नाशिकवरून, त्यांची शैक्षणिक सहल आली होती. त्याच्यानंतर मग आम्ही पुढे आलो, गेटवरती थोडे फोटो काढले, लाईन लावल्यावरती आमच्या बरोबर आमचा एवढं नशीब आहे की आम्हाला नेमकी आरती मिळाली. वाटतं 12 वाजता आम्ही पोचलो असेल, 11:45 तेव्हा आम्हाला गणपतीची आरती मिळाली. मग आम्ही तिथे त्या आतमध्ये परिसरात उभं राहून गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा घोषणा दिल्या 2 वेळा. आपला ग्रुप ॲक्च्युली नेहमीप्रमाणे मागे पुढे झाले होते. अर्धे पुढे लाईनी होते, अर्धे मागे होते, त्यामुळे 2दा आम्ही घोषणा दिल्या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदिरी मामा की जय. त्याच्यानंतर पुढे घेऊन गणपती दर्शन केलं. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये आपल्याला अलाव नाही आहे, गाभाऱ्यामध्ये फोटो काढायला अलाव नाही आहे. त्यामुळे आम्ही इथे बाहेर तो होता तिथे स्क्रीन लावली, तिकडचा तुम्ही फोटो बघू शकता. गणपती आपल्या कसा आतमध्ये मूर्ती आणि ती पुजारी दिसत होते. त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो थोडा गणपतीचं जे बाहेरचं मंदिर आहे त्या मंदिराच्या बाहेर थोडा आम्ही फोटो काढले. फोटो काढून झाल्यानंतर जेव्हा आतमध्ये आलो तेव्हा आम्ही आता प्रसादाची वेळ झालेली. तुम्ही ऑलरेडी बघितलं असाल, लाईनीत असताना लोक जेवायला बसलेली, प्रसादाचा आस्वाद घेत होती. त्याच्यामध्ये होता वडे भात होता आणि लोणचं होतं, ती थोडा बुंदी. त्याच्यामुळे आम्ही लाईन लावली, जेवल्यानंतर बाहेर येऊन थोडा इथे साईडला बसून शेड बोलले की आपण नारळ पाणी पिऊया. नारळ हा 90 रुपयाला होता छोटासा. त्याच्यामध्ये शेड बोलले होते की फक्त मला दोन्ही पण द्या, मलाही पण पाहिजे आणि पाणी पण द्या. पाणी थोडंसं मिळालं, आपण नारळाला एवढा गोडवा नव्हता. तर आता आपण थोडा वाट बघतो कारण जे आपला मागचा ग्रुप होता ते लोक लाईनीमध्ये जेवायला गेले, ते प्रसादाचा आस्वाद घ्यायला गेले. तर आपण त्यांची आता वाट बघतो बीचवरती. मित्रांनो, मी आता तुम्हाला दाखवतो की बीचवरती आता सध्या काय चालू आहे. ते आता दुपारचे ऑलमोस्ट 2 वाजलेले आहेत आणि बीच अजूनसुद्धा पूर्ण गजबजलेलं आहे कारण एरंड असल्यामुळे सगळेजण. आणि आज मंगळवार पण आहे, तर सगळेजण गणपती दर्शनासाठी लावून आले, भरपूर लांबून आलेले आहेत. मोस्टली 17 कराडवाले लोकांचा आवाज ऐकत होते. आणि इकडे आपण आता तुम्ही बीच दाखवतो. जे समोर गाड्या दिसत आहेत त्या गाड्यांची राईड आहे 100 रुपयाला एक आणि 300 रुपयाला दोन राईड होतील. त्या गाड्यांची किंमत आहे. बाकीचे हे वॉटर स्लाईड आहेत ते आपण बघतोय. लोक खूप गर्दी करून आहेत. अजून त्याच्यावरती फॅमिलीज भरपूर आलेले आहेत, मित्रमंडळी आलेले आहेत, फोटोग्राफर्स आहेत तिथे. त्यानंतर राईड्स भरपूर आहेत तिथे, बनाना राईड, आणखी ते ड्रॅगन राईड. तुम्हाला मी आता जवळून दाखवतो की या राईडचे लोक कसे मजा घेत आहेत ते.
तर मित्रांनो आता संध्याकाळचे 3 वाजलेत. आम्ही गणपतीपुळेला आपल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन फिरत आता इथून पुढे आरेवारे बीचला आलो आहेत. आणि आपल्याबरोबर आपले जे मित्रमंडळी आहेत ते किती म्हणजे सकाळपासून आम्ही फिरतोय तरी पण किती उत्साहात आहेत बघा आपलं कोकण फिरायला. दोघेजण आपले मित्र आहेत ते दिव्यातले आहेत. त्यांना आम्ही कोकण दाखवायला घेऊन आले. कसं वाटतं तुम्हाला मित्रांनो? नितेश आणि संदेश तुम्ही सांगा. सांगा. आणि नितेश छान आहे, बीच बघून छान वाटतं. 3 दिवस कसे गेले आपले? चांगले गेले, सुखाचे गेले. हा मस्त खाऊन पिऊन गेले. मजा केली की नाही? एकदम जास्त मजा केली. तर आता आम्ही थोडा इकडे समुद्राचा जो प्रसन्न वातावरण आहे त्याचा अनुभव घेतो आहे. त्याच्यानंतर आम्ही थोड्या रील पण बनवणार आहोत. त्या रील तुम्हाला कदाचित हा व्लॉग अपलोड व्हायच्या आधीच माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर दिसतील. म्हणजे इंस्टावरती पण माझं आयडीचं नाव आहे मी कोकणी परेश आणि फेसबुकवरती माझं आयडीचं नाव मी कोकणी परेश आहे. आणि आपल्या युट्यूबचं चॅनल तुम्हाला माहितीच आहे. तर तेच नेहमीची गोष्ट फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो संध्याकाळचे 9 वाजलेत आणि आज तर तुम्ही पूर्ण व्लॉग बघितलाच असेल की आम्ही पूर्ण दिवस म्हणजे सकाळी आम्ही आपल्या मित्राच्या घरातून निघालो. जितेंद्र कुले त्याच्या घरातून आम्ही निघून गणपतीपुळेने आरेवारी बीच केले. तर त्यानंतर आम्ही 6 वाजता घरी आलो. 6 वाजता घरी आल्यानंतर थोडा चहा पाणी केल्यावर थोडा आराम केला. आणि आता जरा आमच्या जेवणाची वेळ झालेली आहे कारण पूर्ण दिवस आम्ही प्रवास करून थोडा थकलो. तर आता आम्ही थोडा नंतर आराम करणार. तर तत्पूर्वी तुम्हाला मला दाखवायचं आहे की जे आपले मित्र आहेत जितेंद्र कुले त्यांच्या फॅमिलीने आपल्यासाठी काय काय अरेंजमेंट केली जेवणाची आजच्या रात्रीची. तर मग आपण पाठीमागे आई आहे जितेंद्रची. आई नमस्कार. तर आईंनी आज जेवणामध्ये बनवलेलं आहे काय दाखव. व्हेज लोकांसाठी जे व्हेज खाणार त्यांच्यासाठी तांदळाची भाकरी बनवलेली आहेत. आणि याच्यामध्ये ही कशाची सोयाबीनची सोयाबीन बटाट्याची भाजी आहे. आणि इथे राईस आहे डाळ आहे इथे. आणि हा राईस होता हा राईस आहे. आणि नॉनव्हेज लोकांसाठी जे लोक नॉनव्हेज खाणार आहेत आज त्याच्यासाठी जितेंद्रने बाहेर चुलीवरती चिकन बनवलेलं आहे. दाखव रे. सुगंध छान येतो. पण आपण काय खात नाही आज. आपण मी व्हेजवाला मेंबर आहे आणि जे नॉनव्हेज खाणारे मेंबर त्यांच्यासाठी गावठी चिकन बनवलं आहे. आणि त्या साईडला जिथे आमची राहण्याची सोय केली होती जितेंद्रने तिथे आज त्यांनी जितेंद्रने कौल चिकन फ्रायचा बेक केलेला आहे. आणि जे आपले मित्र आहेत ते लोकांनी हे सगळं प्रिपरेशन केलं आहे. त्याची रील आपल्याला कदाचित या रीलच्या या ब्लॉगच्या आधी तुम्हाला बघायला मिळेल. तर हे आपले मित्र आहेत. हाय वरती बघ. हे जितेंद्र त्याच्या हे जितेंद्र मयूर. हाय नाव काय तुझं? रोशन. जितेश आणि आपलं मित्र बोललो चेतन जितेंद्रचा पोरगा. तर आता आम्ही हा ब्लॉग हे सगळं पूर्ण झाल्यानंतर आम्ही जेवायला बसणार आहोत. तर मित्रांनो हा ब्लॉग आम्ही इथे संपवतो आहे. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये आम्ही मुंबईला निघणार आहोत सकाळी लवकरच. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये आपल्याला रत्नागिरी ते मुंबईचा प्रवास बघायला मिळणार आहे. तत्पूर्वी आपण आता या ब्लॉगचा समाप्ती करूया. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.